हॅलो, माइंडफुल टेल्स या आपल्या गोष्टींच्या सेगमेंटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपली लास्ट टाइमची गोष्ट टेन्शन मतले साळू ही तुम्हाला आवडली आणि खास करून आम्हाला मुलं टेन्शन देतात ते स्वतः कमी घेतात आणि अशा वेळेला टेन्शन आल्यावर पालकांनी पण काय करायचं हे तुम्ही छान सांगितलं, हे तुम्ही आम्हाला कळवलं त्याबद्दल थँक्यू. आणि हो, मनापासून सॉरी सुद्धा. काही टेक्निकल कारणामुळे आणि गेल्या आठवड्यात पावसाने जे पुण्याला झोडपलं होतं त्या दोन गोष्टींमुळे आम्हाला यावेळेला तुमच्यापर्यंत गोष्ट पोहोचवायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा सॉरी. तर सुरुवात करूयात आजच्या गोष्टीला. मारकुटा बिट्टा. आनंदवन जंगलात संध्याकाळी सर्व प्राणी वनविहार बागेत छान खेळत होते. आरामदादा कासव, बन्नीबुवा ससुल्या, अप्पू हत्ती हे धावण्याची शर्यत खेळत होते. तर ढंपू घुबड, भुजंग साप, जम्बो पांडा, बिट्टा चित्ता हे बागेच्या हिरवळीवर मस्तपैकी डोंगर पाणी खेळत होते. डोंगर पाणी जे जे खेळत आहेत त्या प्रत्येकाला एकदा तरी डेन म्हणजे राज्य घ्यावे लागणार हे आधीच ठरले होते. सुरुवातीला भुजंग सापाने राज्य घेतले, मग जम्बोने आणि मग बिट्टा चित्त्यावर राज्य घेण्याची वेळ आली तर त्याने लगेच मी आत्ता नाही घेणारे, मी जरा वेळाने घेतो असं सांगत त्याने ढंपू घुबडाला राज्य घ्यायला सांगितले. ढंपू नंतर मात्र बिट्टा चित्त्याला राज्य घ्यावे लागले. थोडे नाखुश होऊनच बिट्टाने राज्य घेतले आणि डोंगर पाणीचा खेळ सुरू झाला. खेळता खेळता चुकून जम्बो बिट्टाला धडकला आणि दोघं खाली पडले. तुम्हाला खाली का पाडलं? पाडलंच कसं तुम्हाला खाली? असे बिट्टा जम्बोशी भांडण करायला लागला आणि जम्बो पांडाला मारायला लागला. तेवढ्यात शेजारी धावण्याची शर्यत खेळणारा आरामदादा त्यांची भांडणं सोडवायला आला. आरामदादा मध्ये पडतोय हे पाहून बिट्टाने आरामदादाला सुद्धा मारायला सुरुवात केली. छोट्या प्राण्यांची अशी मारामारी पाहून बनी ससुल्याने लगेच बिट्टाच्या घरी जाऊन त्याच्या बाबाला बागेत यायला सांगितले. शेवटी बाबा आलेला पाहून बिट्टाने मारामारी थांबवली. त्यानंतर असेच एक दिवस बिट्टा चित्ता, त्याचे आई बाबा आणि त्याची छोटी बहीण बिट्टी आनंदवनातील वाईल्ड लाईफ मॉल मध्ये गेले होते. मॉलमध्ये भरपूर फिरल्यावर बिट्टाच्या आई बाबांनी बिट्टासाठी एक खेळ आणि बिट्टीसाठी काही पुस्तकं घेतली. बिट्टा दादाने कोणता खेळ घेतला हे पाहायला बिट्टीने बिट्टाचा खेळ हातात घेतला आणि नेमकं त्याच वेळी तो नवीन खेळ बिट्टीच्या हातून खाली पडला. आपला खेळ बिट्टीने पाडला हे पाहून बिट्टाने बिट्टीवर लगेच हात उचलला, पण शेजारीच उभ्या असलेल्या आईने डोळे मोठे केल्यावर बिट्टाने हात मागे घेतला आणि नंतर सगळे घरी आले. संध्याकाळ झाली तेव्हा बिट्टाचे आजोबा त्याला चल आज आपण दोघं मस्त कॅरम खेळू असे म्हणत बिट्टाच्या आजोबांनी कॅरम बोर्डच खेळायला काढला. आजोबांबरोबर थोडा वेळ कॅरम खेळून झाल्यावर जेव्हा आजोबांच्या काळ्या सोंगट्या या आपल्यापेक्षा जास्त आहेत आणि आता आजोबांना क्वीन सुद्धा मिळणार हे लक्षात येताच बिट्टाने चिडून कॅरमच्या सोंगट्या फेकून दिल्या आणि कॅरम सुद्धा उचलून फेकून द्यायला लागला. तेव्हा मात्र बिट्टाच्या बाबाने बिट्टाचा हात लगेच पकडला. बाबाने असा हात पकडल्यामुळे बिट्टा घाबरून जोर जोरात ओरडायला रडायला लागला. तरीही बाबा हात सोडत नाहीये हे समजल्यामुळे बिट्टा एकदम खाली मान घालून गप्प झाला. बिट्टाच्या बाबाने त्याला तसेच हात धरून आत बेडरूम मध्ये नेले आणि बोलायला सुरुवात केली. बिट्टाला शेजारी बसवत बाबा म्हणाला, बिट्टा, समोरचा आपल्याला जसं हवं तसं वागला नाही म्हणजे लगेच समोरच्यावर आपण हात उचलायचा, त्याला तिला मारायचं, या सगळ्या बॅड हॅबिट्स म्हणजे वाईट सवयी आहेत. परवा तू बागेत खेळता खेळता चुकून तुला जम्बो धडकला तर तू लगेच त्याच्याशी मारामारीच करायला लागला, जे चुकीचं होतं बाळा. तसंच तू आज सकाळी मॉल मध्ये सुद्धा आपल्या बिट्टीवर हात उचललास. ती बिचारी तर आपल्या दादाने कोणता खेळ घेतला या उत्सुकतेने तुझा खेळ बघायला आली होती आणि नेमका खेळ पाहताना तिच्या हातून तो खेळ चुकून खाली पडला तर तू लगेच तिला मारायला धावलास, जे तुझं पुन्हा चुकलं. आणि आता जेव्हा तुला आपल्याला कॅरम मध्ये क्वीन मिळणार नाहीये, आपण हा डाव हरणार आहोत हे लक्षात येताच तू चक्क आपला नवीन कॅरम बोर्ड आणि सोंगट्या फेकायला निघालास, जे पूर्णपणे चुकीचे होते. कसं आहे ना बिट्टा, तू खूप चांगला आणि शहाणा मुलगा आहेस, पण जेव्हा तू तुझ्या मनाविरुद्ध जरा काही घडलं किंवा समोरचे तुला हवं तसं नाही वागले
तर तू पहिलं काय तर त्यांना मारायला धावतोस, जे बरोबर नाही बाळा. असं कोणाला मारून, कोणाच्या अंगावर धावून जाऊन आपलं म्हणणं कोणाला पटवून नाही देऊ शकत रे. या उलट आपल्याला जर कोणाचा राग आला किंवा कोणावर खूप चिडलो ना, तर हात उचलायच्या आधी आपण समोरच्यावर का चिडलो आहोत हे त्याला तोंडाने सांगायचे. पण कोणत्याही परिस्थितीत आपला हात उचलला जाणार नाही याकडे लक्ष द्यायचे बाळा. कितीही चिडलो तरी आपल्या मित्रांना, भावंडांना, मोठ्या माणसांना असं लगेच मारायचं नाही रे. आपला हात एखाद्याला मारायला, वस्तू फेकायला जेव्हा जेव्हा उचलला जातो तेव्हा सगळ्यात आधी आपला जो हात वर उचलतो तो आपल्या दुसऱ्या हाताने धरायचा आणि मनात म्हणायचं, मला जो राग आलाय तो मी समोरच्याला सांगेन, पण हात उचलणार नाही. आणि मग दोन्ही हातांची बोटं एकमेकात घट्ट अडकवून उलटे 10 आकडे 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 असं म्हणत मोठा श्वास घेत शांत व्हायचं. आणि सर्वात आधी स्वतःला एक प्रश्न विचारायचा, जसे मी चिडलो की समोरच्याला मारायला जातो तसं मला समोरच्याने मारलं तर मला चालेल का? म्हणजे आपण सुद्धा कोणावरही हात उचलताना 100 वेळा विचार करायला शिकतो. आणि तू जर हे आता थांबवले नाही तर तुझे मित्र तुला मारकुटा बिट्टा म्हणून चिडवतील. ते आवडेल का तुला? बाबाने नीट आणि शांतपणे समजावल्यामुळे बिट्टाला तो सगळ्यांना सारखे मारतो हे कसे चूक आहे हे तर समजलेच. पण जर त्याने कधी पुन्हा कोणाला मारण्यासाठी म्हणून हात उचलला तर नक्की काय करायचे ही त्याला बाबामुळे छान समजले. आपली चूक सुधारण्यासाठी बिट्टाने सगळ्यात आधी जाऊन आजोबांना कान धरून सॉरी म्हणत कॅरम बोर्ड आणि सोंगट्या पुन्हा नीट जागेवर ठेवल्या आणि मग आपला नवीन खेळ खेळायला स्वतःहून बिट्टीला बोलवले. हे लक्षात घ्या, आपल्याला खूप राग आलाय, आपण खूप चिडलोय हे सांगण्यासाठी समोरच्याला मारणे कधीच योग्य नाही. कधीही कोणावरही हात उचलायच्या आधी मनात 1 ते 10 उलटे आकडे म्हणायचे आणि मग मोठा श्वास घेत आपल्याला नक्की काय म्हणायचंय हे सांगायचा प्रयत्न करायचा. आपण वस्तू फेकल्या, एखाद्याच्या अंगावर धावून गेलो, कोणाला मारायला हात उचलला म्हणजे सगळे आपलं ऐकतील असं अजिबात नसतं. हेही आपण लक्षात ठेवायला हवे. थँक्यू.